की जे आमचे पुनर्वसन करतो म्हणून 3 वर्ष झालं आम्हाला जे बोलताप आलावाल्यात ते पुनर्वसन पहिला केलं पाहिजे. तर आणि माझं पण विनंती आहे प्रशासनाला की त्यांचा योग्य तो मोबदला त्यांना द्यावा आणि कुठे ह्याचा उद्रेक होऊ नये असं प्रशासनाला पण माझी विनंती आहे. परंतु हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन निव्वळ ह्या लोकांची 2016 पासून फसवणूक करते. आमच्या गावामध्ये असा अनुसूचित प्रकार घडला नाही आणि इथून पुढेही घडू नये. फक्त त्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत हीच आमची विनंती आहे आणि आमचं संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभा आहे. आम्हाला विश्वासात न घेता आमच्या 7 बारावली आमची जी नावं उडवल्यात ती नावं न उडवता आमचा मोबदला जो आहे तो पूर्वी ठरलाय 5,92,000 रुपये त्याप्रमाणे तो मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे. तसा 83% लोकांना दर दिला त्याप्रमाणे 17% लोकांना दर द्यावा आणि लक्ष्मीवाडीचं पुनर्वसन करावं. या प्रमुख आमच्या 2च मागण्या आहेत. अन्यथा या पुढील तीव्र आंदोलन भले कोणी नाही आलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या सर्व गावाला आणि ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र करून आम्ही हे विमान उडू देणार नाही. विमानतळ संपादन प्रक्रिया बंद पडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा एक पक्षाचा उपजिल्हा प्रमुख म्हणून मी या ठिकाणी आवाहन करतो. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी गडमुडशिंगी परिसरात लक्ष्मीवाडी या ठिकाणची जागा जी आहे ती प्राधिकरणाने हस्तांतरित केलेली आहे. मात्र त्याबद्दलचा जो काही योग्य दराने मोबदला होता तो अद्याप मिळालेला नाही आणि पुनर्वसन देखील झालेलं नाही. याच्या निषेधार्थ आज त्या परिसरातील जे काही प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची बैठक गडमुडशिंगी ग्रामपंचायत कार्यालयात होत होती. मात्र या ठिकाणी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी अचानक आपल्या अंगावर डिझेल ओतून पेटून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे एक तणाव या ठिकाणी निर्माण झाला होता. आपल्यासोबत या परिसरातील काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत आणि आता तुम्ही प्रशासनासोबत तुमची बैठक झाली, काय त्या बैठकीत झालेलं आहे? आता जी बैठक झाली सर्कल साहेब दाभाडे साहेब आलेत, निकम साहेब आता बोलवून घेतलेत. पण आता जी बैठक झाली त्या बैठकीत आमचे असे मुद्दे होते की जे आमचे पुनर्वसन करतो म्हणून 3 वर्ष झालं आम्हाला जे बोलताप आलावाल्यात ते पुनर्वसन पहिला केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आम्हाला विश्वासात न घेता आमच्या 7 बारावली आमची जी नावं उडवल्यात ती नावं न उडवता आमचा मोबदला जो आहे तो पूर्वी ठरलाय 5,92,000 रुपये त्याप्रमाणे तो मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे. 1,72,000 जर मोबदला मिळत असेल तर तो आम्हाला मान्य नाही. याबद्दल आमची आता चर्चा झाली. त्या चर्चेतून आता 4 वाजताची प्रांतसाहेबांच्या बरोबर मिटिंग ठरली आहे. त्या मिटिंगमध्ये काय निष्पन्न होते बघणार. तर याच्या पुढे जर आणि परत आम्हाला काहीतरी असंच काहीतरी भूलतापा लावत असतील तर पुढचं आंदोलन आमचं एकदम उग्र असणार आहे. कारण आमची जमीन घरदार सगळंच जायत असतील, आमचं बायका पोरं जर आमची उघड्या पडत असतील तर आमच्या जगण्याला अर्थ नाही आणि आमच्या मरणाला प्रशासन जबाबदार असणार आहे. एवढी प्रशासनाची जबाबदारी घ्यावी. खरं तर आता या आपल्यासोबत आहेत गडमुडशिंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी मॅडम, आपण त्यांच्याशी बोलूयात. मॅडम, काय सांगाल आज आपल्या कार्यालयामध्येच जो काही ग्रामस्थांचा उद्रेक झाला, काय तुम्हाला काय वाटतंय? तो उद्रेक व्हायलाच नको. जेवढं समंजसपणानं मिटता येईल त्यासाठी आम्ही ही सगळी बैठक घेतलेली होती. पण काही काय झालेलं आहे, त्यांना संघर्ष इतका करावा लागलेला आहे की आता त्यांच्या जीवावर म्हणजे बेतलेला आहे. त्यांना असं वाटतं की बाबा न्याय मिळत नाहीये आपल्याला आणि तो त्यांचा उद्रेक अचानकपणे झालेला आहे. ह्यामध्ये काय आणि आम्ही पदाधिकारी असताना हा उद्रेक होऊ दिलेला नाहीये. कारण आमच्या गावामध्ये असा अनुसूचित प्रकार घडला नाही आणि इथून पुढेही घडू नये. फक्त त्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत हीच आमची विनंती आहे आणि आमचं संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभा आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत तुमचं जे काय बोलणं झालेलं आहे किंवा आता बैठक झालेली आहे, काय त्यांच्याकडून त्यांचं म्हणणं काय आणि तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे? आता प्रशासनांच्या संग चर्चा झाली तर आता प्रांत साहेबांनी 4 वाजता मिटिंग लावलेली. फक्त ह्या लोकांचं म्हणणं होतं की प्रांत साहेबांनी ज्यावेळेला मिटिंग लावतात त्यावेळेला ह्या सगळे जे 46 जर आता लोकवाले होते तितके तर त्यांचं सगळ्यांचं मत जाणून घेणं गरजेचं. तर तिथं गेल्यानंतर अधिकारी काय करतात की 2 ते 4 माणसांना आत बोलवतात, म्हणजे बाकीची मतं जाणून घ्यायची नाही. तिथे पोलीस प्रोटेक्शन मागवलं जातं. मग त्यानंतर त्यांच्या ज्या मतं आहेत त्यांना कुठेतरी दबाव होतोय आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही. तर आता आमच्या प्रशासनासंगत एवढंच झालेलं आहे की त्यांना योग्य ते तुम्ही न्याय द्यावा आणि आता 4 वाजताची मिटिंग बघून ते पुढे मला वाटते की आम्ही मिटिंग होणार आणि मिटिंग नंतर काय त्यांचा निर्णय होऊन बघून पुढे बाबा त्यांच्या योग्य ते न्याय मिळाला तर
योग्यच झालं, शांततेचंच होईल. तर आणि माझं पण विनंती आहे प्रशासनाला की त्यांचा योग्य तो मोबदला त्यांना द्यावा आणि कुठे ह्याचा उद्रेक होऊ नये, असं प्रशासनाला पण माझी विनंती आहे. साहेब, आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. दादा, काय सांगाल तुम्ही? आता या ठिकाणी आपण उद्रेक पाहिलेला आहे. जे काही मोबदला जो मिळाला पाहिजे होता तो अद्याप मिळालेला नाही. ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. काय नेमका तुम्ही प्रशासनाला इशारा द्या? साहेब, कसं आहे माहिती आहे काय, जवळजवळ 2016 पासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं हे आंदोलन घेतलेलं होतं. मग ते दरासाठी असू दे, आमच्या गावातली जवळजवळ 64 एकर जागा संपादित करण्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे. अनेक वेळा कलेक्टर साहेब असू देत, विमान प्राधिकरण अधिकारी असू देत, यांना अनेक वेळा आमच्या जिल्हा प्रमुख संजयजी पवार असतील, देवणी साहेब असतील, आमच्या सर्व शिवसेनेच्या नेतृत्वाने त्यांना वेळोवेळी निवेदन दिले आणि तडजोडीनं जवळजवळ 3-4 वेळा निवेदन देऊन यापूर्वीचे आपले प्रांताधिकारी वैभव नावडकर साहेबांनी मला वाटतं ह्या प्रकरणासाठी जवळजवळ 5 ते 10 वेळा ग्रामपंचायत असू दे किंवा लक्ष्मीवाडी असू दे तिथं येऊन पुनर्वसनच्या ठिकाणी येऊन भेटीगाठी दिल्या. त्यातनं तोडगा निघाला. पहिला 2.5 लाख केलं, नंतर 3.5 लाख केलं, नंतर 592 केलं. 5 प्रकारचे दर ठरले. कमर्शियल असू दे, म्हणजे आपला तहसीलदार यांनी असू दे किंवा यांनी असू दे, असे 5 प्रकारचे दर ठरले गेले. सगळ्यात लास्टचा दर 5,92,000 ठरला. आता या 4 दिवसापूर्वी काही लोकांनी, म्हणजे ज्यामध्ये 83% लोकांना दर जो मिळाला आणि 17% लोकांना दर मिळालेला नाही, त्यामुळं ही लोक एवढी आक्रमक झालेली आहेत. 2016च्या म्हणजे एवढा संघर्ष करून देखील ह्या लोकांचा अन्याय होतो म्हणून ह्या लोकांनी आजची जी प्रतिक्रिया केली, अंगावर राखील ओतून येण्याचा प्रयत्न केला काय असू दे. आता आमचं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की ज्या 83% लोकांना जो दर मिळालेला आहे, मग त्यामध्ये महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था असू दे किंवा आमची लक्ष्मीवाडी असू दे, कायदा काय सांगतो, पहिला पुनर्वसन झालं पाहिजे आणि मग संपादन झालं पाहिजे. परंतु हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन निव्वळ ह्या लोकांची 2016 पासून फसवणूक करतंय. इशारा काय असणार? आमचा इशारा एकच आहे, प्रशासनानं याची दखल घेऊन परत आमच्या गावाच्या वतीनं तीव्र लढा आम्ही उभा करणार आहोत. जर यापूर्वी 83% लोकांना जो दिलेला आहे कॅटेगरी प्रमाणे तो महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेला द्यावा, आमच्या आपल्या लक्ष्मीवाडीतील लोकांना द्यावा. तिथं जे काही 46-47 लोक आहेत त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करावं. सगळ्यात जास्त काय 2च विषय आहेत, योग्य ठिकाणी पुनर्वसन करा आणि महालक्ष्मी किंवा त्या लोकांना राहिलेल्या 17% लोकांना 83% जसा दिलाय दर त्या पद्धतीनं दर द्यावा. काहीच अडचण नाही यामध्ये. खरं म्हणजे यामध्ये प्रांत अधिकारी कोण आपले कोणते धार्मिक साहेबांनी या ठिकाणी हा विषय आणि जिल्हाधिकारी साहेबांनी हा विषय मिटवायला पाहिजे होता. पण यामुळं ते इथं आल्या नसल्यामुळं हा उद्रेक झालेला आहे. यापुढं माझी त्यांना कळकळीची नम्र विनंती आहे की साहेबांनी ह्यामध्ये लक्ष घालावं आणि हा त्वरित प्रश्न मार्गी लावा. जसा 83% लोकांना दर दिला त्याप्रमाणे 17% लोकांना दर द्यावा आणि लक्ष्मीवाडीचं पुनर्वसन करावं. या प्रमुख आमच्या 2च मागण्या आहेत. अन्यथा या पुढील तीव्र आंदोलन भले कोणी नाही आलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या सर्व गावाला आणि ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र करून आम्ही हे विमान उडू देणार नाही. विमानतळ संपादन प्रक्रिया बंद पडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा एक पक्षाचा उपजिल्हा प्रमुख म्हणून मी या ठिकाणी आवाहन करतो. तर आपण पाहिलं की जो काही 83% लोकांना ज्याप्रमाणे जमिनीचा दर दिलेला आहे आणि त्यांचं पुनर्वसन केलं आहे त्याप्रमाणेच या 17% लोकांचं पुनर्वसन आधी व्हावं आणि ज्या 83% लोकांप्रमाणे दर द्यावेत अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा एकही विमान या विमानतळावरून उडू देणार नसल्याचा इशारा या ग्रामस्थांनी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेला आहे. KK न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह सद्दाम अली, कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.